नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण टक्केवारीवर जवळपास 12 प्रकार बघितले होते. आता या लेक्चरमध्ये आपण 13व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे. ठीक आहे, तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. 13व्या प्रकारामधला पहिला प्रश्न आहे, शंतनूला एका 500 गुणांच्या परीक्षेत 410 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? काय म्हटलं आहेत पहा, 500 गुणांच्या परीक्षा आहेत, त्याच्यापैकी 400 गुण त्याला मिळाले आहे, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? आपल्याला बा साधारणतः आपण असं काढून घेतोय की एकूण परीक्षा किती गुणांची होती? ती 500ची होती, आणि या 500च्या पैकी त्याला किती मिळाले? 410. हे अंशामध्ये लिहितोय आपण, आणि गुणाकारात काय? तर 100. गुणाकारात काय? 100. बस झाला आहे गणित. हे लक्षात काय करायचं, जेवढ्याची परीक्षा आहे ते छेदामध्ये लिहा, जेवढे मार्क मिळाले ते अंशात लिहा, गुन्हेला काय? 100. 100 याच्यासाठी करतोय आपण, आपल्याला टक्केवारी काढायची. हे लक्षात. चला तर पहा, लक्ष द्या. 0 0 0 0 कटला, या 5ने 410ला आपल्याला भागायचं आहे. पहा, 5 8 40 आणि 10 राहिले, 5 2 10, म्हणजे किती टक्के त्याला पर्सेंटेज मिळाले आहे? ते आहे 82%. हे लक्षात. चला लिहून टाका परत एक याच पद्धतीचं बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 13 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, अक्षयला एका 700 गुणांच्या परीक्षेत 630 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. तर परीक्षा किती गुणांची आहे? 700. येईल लक्षात. याच्या पैकी त्याला किती मिळाले? 630. 630 आणि टक्केवारी काढून घेऊ, बस झालाय. हे लिहितोय मी, 630 गुन्हेला काय? तर टक्के. बस झालाय. पहा, 0 0 0 0 कटला, त्यानंतर 630ला 7ने भाग देऊ आपण, 7 9 63. बघा, 7 9 63 आणि याच्यावर एक 0, म्हणजेच काय उत्तर आपलं हे 90% त्या अक्षयला गुण मिळाले आहे. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 14 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, श्याम यास परीक्षेत गणित, मराठी, इंग्रजी व विज्ञान या विषयात अनुक्रमे 30 पैकी 24, 40 पैकी 32, 50 पैकी 45 व 80 पैकी 48 गुण मिळाले, तर श्यामला कोणता विषय कठीण गेला? आता यांनी प्रश्न असा विचारला की कोणता विषय कठीण गेला. कठीण कोणता विषय जाते असं लक्षात घेऊ आपण की ज्या विषयामध्ये आपल्याला कमी गुण मिळाले, ज्या विषयात आपल्याला कमी गुण मिळते तो विषय आपल्यासाठी कठीण असतो. ही लक्षात. मग पहा, कमी गुण मिळणारा विषय कोणता? आता लिहून घेऊ. पहा, सुरुवातीला गणित. सुरुवातीला विषय दिला आपल्याला कोणता? यांनी गणित. ठीक आहे. मग मला सांगा, गणितामध्ये काय म्हटलं आहे? किती? 30 पैकी 24. पहिलं दिलं आहे 30 पैकी 24, म्हणजे 30 पैकी याला किती मिळाले? 24. हे टक्केवारी किती? हे नंतर काढून घेऊ वाटल्यास आपण. चला, दुसरा विषय कोणता दिला आहे? मराठी. हा मराठी लिहून घेतो आहेत. पहा, मराठी. मराठीमध्ये काय दिलं आहेत पहा, 40 पैकी 32. तर लक्ष द्या, 32 गुण मिळाले यांना. किती? 40 पैकी. हे किती गुन्हेला काय? टक्के. चला त्यानंतर काय? इंग्रजी. त्यानंतरचा विषय दिला आपल्याला काय? यांनी इंग्रजी. बरोबर काय? इंग्रजीमध्ये किती मिळाले पहा, तर इंग्रजीमध्ये 50 पैकी 45. पहा, 45 मिळाले. किती पैकी? 50 पैकी. मग हे गुन्हेला काय? तर 100. ओके. त्यानंतरचं पहा, विज्ञान. विज्ञान दिलं आहे शेवटचं आपल्याला काय? विज्ञान. हे विज्ञान लिहून घेतोय. विज्ञानमध्ये किती मिळाले आहेत? 80 पैकी 48. 80 पैकी 48. हेही काढून घेऊ आपण टक्केवारी. येईल लक्षात तुमच्या. आता पहा, ज्या विषयामध्ये कमी पर्सेंटेज तो विषय आपल्यासाठी कठीण. पहा, 0 0 कटला, 3 8 24, 3 8 24, 8 10 80. या विषयात त्याला 80% गुण मिळाले. किती? 80. चला त्यानंतर पहा, 0 0 4 8 32, 4 8 32, 8 10 80. याही विषयात त्याला किती मिळाले? 80% गुण मिळाले. सारखे सारखेच मिळाले. ठीक आहे ना. चला त्यानंतर हा पाहू, 50 1 50, 50 2 100, 45 2 90. हे किती झाले? या विषयात मिळाले त्याला 90%, म्हणजे इंग्रजीमध्ये 90% मिळाले. ओके. चला हा पाहून घेऊ. 0 0 कटले, 8 सकम 48, 6 गुणिला 10, म्हणजे हे किती झाले? 60%. येईल लक्षात. आता आपल्याला यावरून लक्ष देते, सर्वात कमी टक्के कुठे आहे? या ठिकाणी आहे. म्हणजे कोणता विषय त्याला कठीण गेला? तर विज्ञान विषय त्याला कठीण गेला. येईल लक्षात. पहा, सर्वात सोपा विषय कोणता गेला? तर कोणता जाईल? 90% वाला, म्हणजे काय? इंग्रजी त्याला सर्वात सोपी गेला. येईल लक्षात. म्हणजे या आपल्या गणिताचं उत्तर काय राहील? ते विज्ञान. इथे लिहून टाका वाटल्यास या पद्धतीनं काय? तर विज्ञान. ठीक आहे. या गणिताचं उत्तर काय आलं? आपलं विज्ञान. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित सोडू आता आपण.
पहा प्रकार नंबर हा 14 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा, गोपाल यास परीक्षेत भूगोल, मराठी, इंग्रजी व इतिहास या विषयात अनुक्रमे 50 पैकी 36, 60 पैकी 48, 60 पैकी 45, 80 पैकी 40 गुण मिळाले तर गोपालला कोणता विषय सोपी गेला. काय म्हटलंय आणि कोणता विषय सोपी गेला. सोपी म्हणजे काय, जो विषय सोपी जाईल त्याच्यामध्ये त्याला अधिक गुण मिळेल. येईल लक्षात. ज्या विषयात त्याला अधिक गुण मिळते तो विषय त्याच्यासाठी सोपी असेल. ठीक आहे ना. तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या. काय म्हटलंय, गोपाल यास परीक्षेत भूगोल, सुरुवातीचा विषय या ठिकाणी कुठला तर भूगोल हा दिलाय त्यांनी भूगोल. मला सांगा भूगोलमध्ये किती आहे. सुरुवातीचे पहा 50 पैकी 36, हे 36 लिहिले मी. किती पैकी आपल्याला 50 पैकी गुणेला टक्के. ओके. त्यानंतर दुसरा विषय आहे मराठी, हा लिहितोय मी मराठी. मराठीमध्ये किती दिले आहे त्यांनी पहा 60 पैकी 48, तर हा लिहितोय मी 48 किती पैकी 60 पैकी गुणेला काय हा 100. ओके. त्यानंतरचा विषय आहे इंग्रजी, हा इंग्रजी लिहितो आहे. इंग्रजीमध्ये किती दिले आहेत पहा 60 पैकी 45, इथे लिहितोय मी 45 किती पैकी 60 पैकी गुणेला काय तर 100. त्यानंतर शेवटचा विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये किती आहेत पहा 80 पैकी 40 किती पैकी 80 पैकी हे गुणेला टक्के. येईल लक्षात. आता याची टक्केवारी आपण काढून घेऊ. तर पहा 50 दुणे 100 आणि 36 दुणे 72, तर आपल्याला भूगोल या विषयामध्ये 72% गुण मिळाले आहे. त्यानंतर हा 0 कटला, 6 1 6 साइन 8 48, 8 गुणिले 10 म्हणजे 80% त्याला कशात मिळाले आहे, मराठीमध्ये गुण मिळाले आहे. त्यानंतर 0 कटला. ठीक आहे. त्यानंतर 3 ने भाग जातो, 3 दुणे 6, 3 1 3, इथे 1 राहिला, 3 5 15 हा कटला. परत बे 1 बे 5 10 म्हणजे काय 15 5 हे किती झाले 75% झाले. येईल लक्षात. हे सोडवल्यानंतर 75% मिळाले. इथे पाहून घेऊ आता आपण. पहा हे 40 1 40, 40 दुणे 80, बे 1 बे 5 10, इथे सरळ मिळत आहे आपल्याला किती 50%. येईल लक्षात. सर्व विषयाची टक्केवारी आपण काढून घेतली आहे. आता मला एक सांगा तुम्ही, सर्वात जास्त पर्सेंटेज कुठे मिळत आहे 80 या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे कोणता विषय त्याला सोपी गेला आहे, मराठी. म्हणजे उत्तर काय आपलं हे मराठी. तर या ठिकाणी उत्तर लिहू शकता तुम्ही काय या पद्धतीने मराठी. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण नंतरचा. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 15 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका व्यापाऱ्याने शर्टची किंमत 16% वाढविली, त्यामुळे शर्टच्या खपात 16% घट झाली तर एकूण व्यवहारात काय परिणाम पडेल. आता पहा या ठिकाणी म्हटलं 16% वाढविली आणि या ठिकाणी म्हणत आहे की 16% घट झाली. मग वाढत आहे आणि घट होत आहे, अशा वेळेस काय करायचं, अतिशय कमी वेळात उत्तर मिळते तुम्हाला. एक जर सूत्र वापरलं तर x वर्ग भागेला 100 हे सूत्र तुम्हाला यूज करायचं आहे. येईल लक्षात. आणि अशा व्यवहारामध्ये नेहमी घट होते, उत्तरामध्ये काय होईल घट, वाढ कधीच होत नसते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. तर पहा आता x म्हणजे काय, तर त्यांनी दिलेलं आपल्याला टक्केवारी किती टक्के दिले 16, मग हे 16चा वर्ग भागेला काय 100 हे सोडून घेतोय. पहा 16चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती 256, भागाकारात काय ते 100. बस झाला. हे सोडवण्यासाठी काय करता येईल, 2 0 2 घरा अगोदर पॉईंट द्या म्हणजे 2.56% हे काय झाला घट म्हणा किंवा तोटा म्हणा. ठीक आहे. चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक प्रश्न पाहू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 15 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 26% वाढविली, 26% वाढविली, त्यामुळे वस्तूच्या खपात 26% घट झाली तर एकूण व्यवहारात काय परिणाम पडेल. साहजिक आहे, वस्तूचा भाव वाढला की खप कमी होणारच आहे थोडाफार. ठीक आहे ना. चला तर त्याच पद्धतीने सोडून घेऊ. पहा आपलं सूत्र काय x वर्ग भागेला काय तर 100. मग x वर्ग म्हणजे काय 26, या ठिकाणी लिहून घेतोय 26चा वर्ग भागेला 100. मग आपल्याला 26चा वर्ग माहिती आहे किती 676, किती 676, भागाकारात काय ते 100. बस झाला आहे. आता मला सांगा 2 0 2 घरा अगोदर पॉईंट द्या म्हणजे 6.76% हे काय होईल घट. येईल लक्षात. चला उत्तर लिहून टाका 6.76% घट. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार क्रमांक हा 16 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय, जर एका तारेचा 12.5% हिस्सा म्हणजे 15 आहे तर त्या पूर्ण तारेची लांबी किती. पूर्ण तारेची लांबी काढायची आहे. त्या तारेचा एक तुकडा दिला आपल्याला. पहा
जर एका तारेचा 12.5% हिस्सा इथे लिहून घेतोय पहा, 12.5% हिस्सा म्हणजे याचा अर्थ काय, बरोबर किती होते म्हटलंय त्यांनी 15, बस झालाय. मग मला सांग हे टक्के आहे आणि ह्या तारेची लांबी आहे, हे टक्के आहे, टक्क्याच्याच खाली काय लिहायचे 100, 100% बरोबर काय, 100% याच्यासाठी की पूर्ण तारेची लांबी काय 100%ची आहे, मग 100% बरोबर किती येईल लक्षात. तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. तर पहा 100 गुणिला काय तो 15 आणि भागाकारात काय हा 12.5, 12.5. आता आपल्याला पॉईंट काढायचा आहे, काय करायचं मी तुम्हाला सांगितलं, पॉईंट जर काढायचा असला एक घरा अगोदरचा पॉईंट काढायचा आहे, 1 0 वर वाढून द्या, बस झालाय. येईल लक्षात. चला पहा 25 ने भाग देतोय, 25 5 125 आणि 25 चौक 100. ओके, त्यानंतर 5 1 5 आणि 5 त्रिक 15, त्यानंतर 4 त्रिक 12 आणि हा एक उरलेला 0. याचा अर्थ आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आहे, तर किती आहे 120. त्या तारेची पूर्ण लांबी किती आहे 120. कोणत्या एककात आहे, एकक दिला आहे का यांनी, कोणतंच एकक दिलं नाही, म्हणजे उत्तर काय तर 120 असं लिहून टाकायचं आहे. येईल लक्षात. चला त्यानंतर चला पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 16, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, जर एका दोरेचा 1.5% हिस्सा म्हणजे 45 आहे, 1.5% हिस्सा म्हणजे 45 आहे, तर त्या पूर्ण दोरीची लांबी किती, पूर्ण दोरीची लांबी काढायची आपल्याला. मग 1.5% पहा, 1.5% बरोबर किती, तर 45. ठीक आहे, टक्क्याच्याच खाली 100 मांडायचे. 100 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता काय करता येईल तुम्हाला, यांचा तिरपा गुणाकार काय करू, 100 गुणिला तो 45 भागाकारात काय हा 15, 15 म्हणजेच काय 1.5 म्हणू आपण याला. आता मला सांगा हा जो पॉईंट काढायचा आहे, हा पॉईंट एक घरा अगोदरचा पॉईंट मी काढायचा आहे, तर इथे 1 0 वाढवून द्या, बस झालाय. येईल लक्षात. आता पहा 15 1 15 आणि 15 त्रिक 45, बस झालं. हे 30 इथे लिहून टाकतोय, याच्यावर किती 0 1 2, हे 2 0 देऊन द्या, म्हणजे आपलं उत्तर काय, तर ते उत्तर झालं आपलं 3000. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 17, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, एका संख्येचे 20% हे 80 होतात, तर ती संख्या कोणती. येईल लक्षात. तर पहा याची मांडणी करून घेतोय. एक संख्या म्हणजे काय माहिती नाही, एक संख्या x घेतोय, एका संख्येचे म्हणजे काय गुणाकार, किती टक्के 20%, हे लिहून घेतोय 20 छेदामध्ये काय टक्के. पहा एका संख्येचे 20% हे म्हणजे काय तर बरोबरचं चिन्ह आणि 80 या ठिकाणी लिहून टाका. येईल लक्षात. पहा मी त्यानंतर हे शिकवलं आहे तुम्हाला सुरुवातीच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे ना. तर पहा आता याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. काय करायचं आहे नेमकं, एक्सची रेट काढायची आहे. मग एक्स बरोबर 80 असेच लिहून टाका. छेदामधला काय इकडे अंशामध्ये जाईल म्हणजे 100 आणि अंशामधला 20 हा छेदामध्ये येईल. येईल लक्षात. बस झालाय. 20 1 20, 20 चौक 80 आणि 4 गुणिला 100 केलं म्हणजे आपलं उत्तर काय, एक्सची रेट किती 400. 4 गुणिला 100 म्हणजे 400. येईल लक्षात. चला व्यवस्थित असं लिहून टाका. परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा तोच 17, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एका संख्येचे 22.5%, काय म्हटलं आहे 22.5% हे 54 होतात, तर ती संख्या कोणती. येईल लक्षात. मग मांडणी कशी करून घेता येईल पहा, एका संख्येचे 22.5%, इथे लिहितोय 22.5% हे किती होतात 54. ही झाली गणिताची मांडणी. येईल लक्षात. सोडून घेऊ, एक्सची रेट काढायची आपल्याला. हा एक्स बरोबर इकडे 54 असेच, अंशामध्ये काय जाईल आपले 100 आणि छेदामध्ये काय येईल 22.5, इथे लिहितोय मी 22.5. येईल लक्षात. पहा आता आपल्याला करायचं काय, एक घरा अगोदर पॉईंट, हा पॉईंट काढायचा आहे म्हणजे 1 0 वर वाढविला आहे मी. येईल लक्षात. 25 ने भाग देतोय, कितीने 25 ने. पहा लक्ष द्या, इथे देतोय 25 चौक 100 आणि इकडे 25 9, 25 9 225. येत्या लक्षात. 25 9 225. ठीक आहे. चला त्यानंतर पहा 9 ने याला भाग जातो, 9 1 9, 9 सक 54, 9 सक 54. आता यांचा गुणाकार 6 चौक 24 आणि हा एक 0, म्हणजे आपलं उत्तर काय राहील हे 240. येईल लक्षात. किती राहील आपलं उत्तर हे 240. ठीक आहे ना. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 18, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% वाढली, नंतर 10% वाढली, तर किंमत एकूण किती टक्क्यांनी वाढली. सुरुवातीला 20 ने वाढली, नंतर 10 ने वाढली. पहा सोडून कसं घ्यायचं. आता टक्क्यांनी वाढली म्हटलं आहेत, पण कशावर वाढवायचं हे सांगितलं नाही त्यांनी. मग आपण आपल्या मनाने 100 घेऊन घेऊ. पहा
हे 100 घेऊन घेऊ, सोपं जाईल आपल्याला जर 100 घेतलं तर. सुरुवातीला 100 घेत आहे आपण, नंतर हे काटून टाकू. ठीक आहे, तर पहा 100वर सुरुवातीला वाढवायचे आहे 20%, म्हणजे 120 भागाकारात 100. आपण 100वर 20% वाढवत आहे म्हणजे किती होत आहे 120. त्यानंतर किती वाढ म्हटलं आहे 10%. 10% म्हणजे काय 110. येईल लक्षात तुमच्या. वाढ म्हटलं तर 100वरच वाढवायचे आणि घट म्हटलं तर 100मधूनच घट करायची. येईल लक्षात. चला हे गणित जर सोडवलं की उत्तर मिळते. पहा हा 100 कटला, 0 0 0 0 कटला. चला या 11 गुणिले 12 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर मिळते. पहा 11 दुणे 22, 2 राहिले, 11 1 11, 12 13, म्हणजे याचं उत्तर 132. आता टक्के 132 वगैरे नसतेच. ठीक आहे ना, 100च्या वर तर टक्के कसे असेल. मग काय करायचं, हे जे सुरुवातीला त्यांनी दिला होता का आपल्याला 100 नाही आपण घेतला, मग हा 100 याच्यातनं वजा करायचा. येईल लक्षात. म्हणजे उत्तर काय 32%. आणि एक लक्षात घ्या, वाढ झाली की घट हे कशावर डिपेंड करते, या अंकावर. हा अंक 100पेक्षा जर जास्त निघत असेल, काळजीपूर्वक ऐका, हा अंक 100पेक्षा जास्त निघत असेल तर काय होईल, वाढ होईल. येईल लक्षात. आणि हा अंक 100पेक्षा कमी निघत असेल तर काय होईल, व्यवहारात घट होईल. येईल लक्षात. मग आता इथे किती टक्क्यांनी वाढली तर 32% वाढली असं लिहू शकतोय आपण. ठीक आहे, चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 18, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. बस तिकिटांचे दर सुरुवातीला 20%नी वाढले व नंतर 40%नी कमी झाले तर तिकिटांच्या दरात काय परिणाम पडेल. आता या ठिकाणी पहा सुरुवातीला 20%नी वाढले, नंतर 40%नी कमी झाले असं म्हणत आहे. मग पहा आपल्या मनाने आपण एक 100 घेऊन घेऊ. हा 100 घेऊन घेतल्यानंतर सुरुवातीला 20%नी वाढले म्हणजे काय कराल तुम्ही 120 भागेला 100. नंतर म्हटलं 40%नी कमी झाले. मला सांगा 100मधून 40 काढा, किती राहिले 60. मग या ठिकाणी 40%नी कमी झाले म्हणजे 60 राहिले. येईल लक्षात. ही झाली गणिताची मांडणी. आता हे सोडून घेऊ आपण. पहा 100 कटला, 0 0 0 0 कटला, 12 सकम किती राहिले 72. किती राहिले 72. आता पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जर अंक 100पेक्षा कमी निघत असेल तर व्यवहारात घट होते किंवा तोटा होते. मग हा कशातून मायनस करायचा, तर हा सुद्धा 100मधनं मायनस करायचा. कारण 100 आपण घेतला आहे तो त्याने दिला नव्हता. मग 100मधून 72 गेले, राहिले किती आपले 28% काय होईल, हे घट होईल. येईल लक्षात. म्हणून म्हणतोय, परत एकदा सांगतोय, हा जर अंक 100पेक्षा कमी निघत असेल, 100मधून तर वजा करावाच लागेल, परंतु काय राहील, हा घट होईल. आणि हा अंक 100पेक्षा जास्त निघत असेल तर काय व्यवहारात काय होईल, घट न होता वाढ होईल. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 19, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एका संख्येचे 15% व 35% यातील फरक 120 आहे तर ती संख्या कोणती. तर ती संख्या कोणती पहा. तर लक्ष द्या, 15% आणि 35% यातला फरक 120 म्हटला आहे त्यांनी. पहा मग 15% वजा 35%, मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा किंवा लहान संख्येतून मोठी संख्या काढा, म्हणजेच टक्केवारीतील फरकच मिळतो. ठीक आहे ना, मायनस प्लस लिहायची गरज नाही. मला सांगा 35मधून 15 गेले, राहिले किती या ठिकाणी 20. किती राहिले 20. 20 हे काय टक्के आहे, कारण या दोन्ही टक्क्यामधला फरक काय 20, हे काय निघणार आहे, टक्केच निघणार आहे. मग 20% बरोबर काय, तर 120. ओके, 20% बरोबर 120, तर टक्केवारीच्या खाली येतो 100% बरोबर क्वेश्चन मार्क. येईल लक्षात. बस झाला, तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते. आता आपल्याला पहा लक्ष द्या, हा 100 गुणिला काय तो 120, तिरपा गुणाकार करत आहे, याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी, याच्याशी म्हणजे काय तर छेदामध्ये हा 20 येईल. बस झालाय. चला काय होईल, 20 1 20 किंवा 0 0 कटा, बे सक 12. ठीक आहे, आणि 6 1 6 म्हणजे उत्तर काय राहिलं या ठिकाणी आपलं हे 600 उत्तर मिळते. येईल लक्षात. चला व्यवस्थित पाहून घ्या, रेफर करा. याच पद्धतीचं परत एक बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 19, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका संख्येचे 8 व 25% यातील फरक 51 आहे. काय म्हटलं आहे, 8 व 25% यातील फरक 51 आहे तर ती संख्या कोणती. तर पहा लक्ष द्या, आता यामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाते की 8 वजा 25 केलं तर काय होईल, 8 वजा 25 किती होते, 25मधून 8 काढा, हे किती राहिले 17. मग 17% बरोबर किती, तर हे 51. 17% बरोबर 51, तर टक्केवारीच्या खाली 100 लिहा. 100% बरोबर किती. बस झाला, तिरपा गुणाकार करून घेऊ. हा काय 100 गुणिला तो 51 आणि भागाकारात काय हा 17. या 17ने पूर्ण भाग जातो 51ला. 17 त्रिक 51. बघा 17 1 17 आणि 17
त्रिक 51 म्हणजे 3 गुणिला जर 100 केलं तर आपलं उत्तर काय मिळते आपल्याला हे 300. येईल लक्षात. चला काळजीपूर्वक लक्ष द्या, काळजीपूर्वक वाचूनही घ्या. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 20 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहेत पहा, तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 रुपये आहे, त्यावर 25% तेल मोफत मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती पडेल. आपण एकाच वेळेस 10 लिटर तेल घेत आहे म्हणून तो 25% आपल्याला तेल मोफत देत आहे. पैसे वगैरे नाही, पैशात काही परिणाम पडत नाही, तेल मोफत देत आहे. पहा आपण किती रुपये दिले त्याला, आपण दिले त्याला 1000 रुपये. 1000 रुपयात तेल किती घेतलं, 10 लिटर. पण त्या 10 लिटरवर त्यांनी आपल्याला 25% तेल मोफत मिळालं आहे. म्हणजेच काय या ठिकाणी प्लस करू आपण 25% तेल. मग 25% तेल म्हणजे किती लिटर तेल, तर पहा या 10 लिटर तेलामध्ये आपल्याला त्यांनी 25% तेल मोफत दिलं आहे. मग 10चे जर 25 काढले तर किती लिटर होते हे पाहून घेऊ आपण. चला हा शून्य कटला, 1 0 1 घरा अगोदर पॉईंट द्या. म्हणजे याचं उत्तर काय मिळते, 2.5 लिटर तेल. म्हणजे 2.5 लिटर तेल आपल्याला एक्स्ट्रा दिलं आहे, त्यांनी मोफत दिलं आहे. ठीक आहे ना. मग या ठिकाणी लिहून घेतो आहेत पहा मी 2.5. याचा अर्थ काय, आपल्याला 1000 रुपयामध्ये किती लिटर तेल मिळालं, 10 आणि 2.5 म्हणजे 12 लिटर 12.5 लिटर तेल आपल्याला मिळालं आहे. येईल लक्षात. तर पहा आता हा जर भागाकार केला तर प्रति लिटर तेलाची किंमत आपल्याला मिळते. येईल लक्षात. चला जर सुरुवातीला जर विचार केला तुम्ही साधा की 1000 रुपयामध्ये 10 लिटर म्हणजे 1 लिटर तेलाची किंमत 100 रुपये, साहजिकच आहे, ते मिळून जात तुम्हाला. पण आता परिणाम पडतोय, पहा लक्ष द्या काय होईल. पहा आता हा पॉईंट काढायचा आहे. पॉईंट काढण्यासाठी काय करत असतो आपण, 1 0 वर वाढून देतो, खाली स्टेप मांडतोय. पहा हा 1000 125 लिहितोय, छेदामध्ये 125 लिहिलं म्हणजे पॉईंट जर काढला मी तर 1 0 ते वाढून देता येते. बस झालंय. आता काय करता येईल, हा भागाकार करतोय. पहा 25 चोक 100, 25 5 125. ओके. त्यानंतर 5 1 5 आणि 5 8 40 म्हणजे किती राहिले, 8 वर 1 0 म्हणजे किती रुपये लिटर तेल पडते आपल्याला, 80 रुपये लिटर. 80 रुपये लिटर ते तेल आपल्याला पडेल. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 20 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, 20 लिटर दुधाची किंमत 700 रुपये आहे, त्यावर 40% दूध मोफत दिल्यास दुधाची प्रति लिटर किंमत किती पडेल. येईल लक्षात. प्रति लिटर किंमत काढायची दुधाची आपल्याला. पहा आपण सुरुवातीला त्याला 700 रुपये दिले आहे आणि किती लिटर दूध दिलं आहे आपल्याला त्यांनी. पहा 20 लिटर दुधाची किंमत म्हणजे 20 लिटर दूध आपण घेतलं आहे. पण 20 लिटर घेतल्यामुळे त्याने 40% दूध मोफत दिलं. मग या 20 लिटरचे आपण पहिले 40% काढून घेऊ. ठीक आहे ना. आपल्याला दूध किती जास्त मिळालं आहे, 0 0 0 0 4 2 8 म्हणजे 8 लिटर दूध आपल्याला जास्त मिळालं. मग हे 8 लिटर म्हणजे काय, या ठिकाणी मांडणी करतोय 8 लिटरची. म्हणजेच काय, आपल्याला 700 रुपयामध्ये एकूण किती लिटर दूध मिळालं आहे, तर हे मिळालं आहे किती, 20 आणि 8 28. किती मिळालं, 28. येईल लक्षात. मग यांनी प्रश्न काय केला आपल्याला, तर दुधाची प्रति लिटर किंमत किती, मग हा भागून टाका, दुधाची किंमत मिळते तुम्हाला. तर पहा 7 1 7 7 1 7 7 चोक 28. आता अंशामध्ये आहे 100, छेदामध्ये आहे 4 म्हणजे जर 4 ने 100ला भागलं तर तुमचं उत्तर काय मिळते, 25 रुपये प्रति लिटर आपल्याला दूध पडेल, प्रति लिटर. येईल लक्षात. चला लिहून टाका असं व्यवस्थित. पहा टक्केवारी प्रकरणावर जे काही प्रकार आहे, आता हे झाले आपले किती, 20 प्रकार झाले. याच्यानंतर जे काही प्रकार आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. चला तर या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ आपण. धन्यवाद.